नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. आता सकाळचे 9 वाजतायत. सुरुवातीला एक मोठी बातमी बघूयात. पहलगाम हल्ल्याची सर्वात मोठी अपडेट ती म्हणजे आदिल हुसेन ठोकरनं लष्कर-ए-तोयबाच्या पाकिस्तानमधील कमांडर सैफुल्लाह कसूरी आणि अबू मुसा यांच्याशी संगनमत करून पहलगाम हल्ल्याची योजना आखल्याची माहिती मिळते. अनंतनागमध्ये राहणारा वली मोहम्मद ठोकरचा आदिल हा मुलगा आहे. 22 एप्रिलला पहलगाम जवळच्या बैसरन इथे झालेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल सध्या फरार आहे. त्याचा आणि त्याच्या साथीदारांचा युद्ध पातळीवरती शोध घेणं सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 20 वर्षांचा आदिल 2018 मध्ये दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होताना दिसला होता. तो प्रसिद्धीच्या झोतात आला आणि त्याच वर्षी आदिल पाकिस्तानला गेला आणि त्यानंतर तो गायब झाला. त्यानंतर तो बंदी घालण्यात आलेल्या पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटना LAT मध्ये सामील झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. 2024च्या मध्यात आदिल पुन्हा राजौरी, पूंछ या भागामध्ये या वर्षाच्या सुरुवातीलाच घुसखोर दहशतवाद्यांसह दिसला आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये आदिल नियंत्रण रेषेवरनं भारतात परत घुसला आणि दोडा, किश्तवाड या भागामध्ये तो सक्रिय होता. याच आदिलच्या मुसक्या आवळण्याची तयारी तपास यंत्रणांनी केली आहे. माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडनं. प्रशांत, काय आणखी माहिती? आदिल हुसेन ठोकर हा जो दहशतवादी आहे ज्यांनी 22 एप्रिलला जवळपास 26 निष्पाप पर्यटकांची हत्या केली होती, त्या कटात सहभागी होता. हा जो कट होता हा सैफुल्लाह कसूरी आणि अबू मुसा या दोघांच्या माध्यमातून म्हणजे लष्कर-ए-तोयबाच्या माध्यमातून हे दोन्ही मोठे कमांडर आहेत तर त्यांच्या माध्यमातून रचल्याची माहिती पुढे आलेली आहे. हा जो ठोकर आहे आदिल हुसेन ठोकर हा मूळचा काश्मीरचाच आहे आणि 2018 पासून तो पाकिस्तानमध्ये गेला होता 2018 नंतर आणि त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्यानंतर जी माहिती पुढे आलेली आहे की 2024 मध्ये पुन्हा एकदा तो भारतात म्हणजे भारताच्या काश्मीर, जम्मू काश्मीरच्या भागात पाहायला मिळाला, राजौरी आणि पूंछ या भागामध्ये. आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते सूत्रांची की साधारणतः 8 दिवसापूर्वी पुन्हा एकदा तो 22 एप्रिलच्या पूर्वी 8 दिवसापूर्वी तो भारतात आला होता आणि त्यांनी त्या संपूर्ण भागाची टेहळणी आणि पाहणी देखील केली होती आणि या कटात अनेक स्थानिक लोकांना देखील सहभागी करून घेण्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता भारत सरकारच्या विरोधात मोठी कठोर कारवाई भारतीय लष्कर देखील करत आहे आणि इतरही जे सुरक्षा एजन्सी त्या कारवाईसाठी पुढाकार घेतलेला आहे. प्रशांत, माहितीसाठी धन्यवाद. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. काल रात्री काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून अनेक चौक्यांवरती गोळीबार. भारतीय सैन्याकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर. कोणतीही जीवितहानी नाही. भारताकडून लष्करच्या दहशतवाद्यांना मोठा दणका. लष्करच्या कमांडर शाहिद अहमद कुट्टे आणि एहसान अहमद शेखचं घर पाडलं. 24 तासात 4 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज काश्मीर दौऱ्यावर. सुरक्षा व्यवस्थेचा घेणार आढावा तर पहलगामच्या घटनास्थळाला भेट देत वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी करणार चर्चा. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ लंडनमध्ये भारतीयांकडून जोरदार निदर्शनं. हातात तिरंगा घेऊन पाकिस्तानच्या दूतावासासमोर घोषणाबाजी. मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम 100% पूर्ण. मात्र काही कारणास्तव 1 मे रोजी होणारं उद्घाटन पुढे ढकलल्याची माहिती. मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यावरनं केंद्र सरकारची नोटीस. DGCAच्या सर्वेक्षणानंतर छत्रपती शिवरायांचा पुतळा अडथळा म्हणून घोषित. शिवप्रेमींकडून संताप. मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाबाबत सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईपर्यंत पूल तोडला जाणार नाही. आमदार कालिदास कोळंबकर यांची माहिती. स्थानिकांचं आंदोलन मागे. पश्चिम रेल्वेवर आजपासून 35 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक. गर्डर उभारण्याच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाणार. 163 लोकल फेऱ्या होणार रद्द. मुंबई नाशिक महामार्गावरती खासगी बसचा भीषण अपघात. 8 वर्षीय मुलीचा मृत्यू तर 10 ते 12 जण जखमी. 3 जणांची प्रकृती गंभीर. दिंडोरी तालुक्यातल्या वनारवाडी इथल्या 21 वर्षीय पायल चव्हाण हिचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू. वनविभागाच्या कारभारावर तीव्र संताप.
तत्पूर्वी आहे अहमदाबाद शहरात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या स्थलांतरितांना पकडण्यासाठी मोठी शोध मोहीम राबवण्यात येते। या कारवाई दरम्यान 400 पेक्षा अधिक संशयास्पद स्थलांतरितांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। अहमदाबाद गुन्हे शाखेने एसओजी ईओडब्ल्यूच्या पथकांच्या मदतीने ही मोठी कारवाई केलेली आहे। आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या। मुंबई पालिकेकडून 11 दिवसात 808 झाडं काँक्रिटीकरण मुक्त करण्यात आलेली आहेत। यावेळेला झाडांना ठोकलेले खिळे, पोस्टर, वायरसह 3945 वस्तू पालिकेने ताब्यात घेतल्या। मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते सहरसा दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहे। येत्या 2 मे पासून ही गाडी LTT वरून दर शुक्रवारी 12 वाजता सुटणार आहे। मुंबई एल्फिस्टन पूल बंद करण्यासाठी स्थानिकांनी विरोध केलेला आहे। 19 चाळींचं पुनर्वसन झाल्याशिवाय पूल बंद करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा स्थानिकांनी घेतलाय। या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या चाळींबाबत सोमवारच्या बैठकीत चर्चा होईल असं MMRDAच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। राज्यात बाईक टॅक्सीला परवानगी देण्यापूर्वीच ओला आणि रॅपिडो अशा खासगी सार्वजनिक वाहतूक संस्थांनी ही सेवा मुंबईमध्ये सुरू केलेली आहे। सुरक्षा मानकांचं उल्लंघन करत ही सेवा मुंबईत सुरू केली आहे। राज्यातील 358 तालुक्यांमध्ये सध्या 305 कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत। शासनाने राज्यात नव्याने 65 कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये सर्वाधिक 27 बाजार समित्या या कोकणामध्ये असणार असून कोकणाच्या कृषी विकासाला यामुळे मोठी चालना मिळणार आहे। बेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे यंदा अमरनाथ यात्रेला जाणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट होण्याची शक्यता आहे। यात्रेसाठी वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य असताना सुद्धा सर्टिफिकेट घेणाऱ्यांची संख्या आता रोडावली आहे। मुंबई पालिकेकडून समुद्राचं खारं पाणी गोड करण्यासाठी मनोरीकडे निक्षारीकरणाचा प्रकल्प उभारला जाणार आहे। यासाठी मे महिन्याच्या सुरुवातीला निविदा काढण्यात येणार आहे। बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांची थकबाकी परत करण्यासाठी 1600 कोटींची मदत द्या अशी विनंती व्यवस्थापनाने मुख्यमंत्र्यांकडे केलेली होती। या प्रस्तावावरती विचार करू असं आश्वासन देतानाच उत्पन्नाचा स्रोत शोधून बेस्ट व्हा असा सल्ला फडणवीसांनी दिला आहे। अरुंद रस्ते लक्षात घेता बेस्टच्या ताफ्यामध्ये छोट्या बसेसची खरेदी करावी। केंद्र सरकारकडून येणाऱ्या एनकॅपच्या निधीचा वापर त्यासाठी करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। त्यामुळे बस डेपोंच्या व्यावसायिक पुनर्विकास थिएटरही होणार आहे। वायकळातील जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयात 3 नव्या पेंग्विनचं आगमन झालेलं आहे। या नवजात पेंग्विनना नॉडी, टॉम आणि पिंगू अशी नावं देण्यात नामकरण सोहळा साजरा करण्यात आला आहे। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केंद्रीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने अडथळा ठरवत नोटीस बजावलेली आहे। त्यामुळे शिवप्रेमींसह अवघ्या महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जातोय। शिवरायांचा पुतळा 2016 मध्ये विमानतळाचं नूतनीकरण झाल्यानंतर पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ विमानतळ प्रशासनाकडूनच उभारण्यात आलेला होता। DGCAच्या माध्यमातून मुंबईच्या फनेल झोन परिसराचं सर्वेक्षण करण्यात आलं आणि सर्वेक्षणानंतर अडथळा ठरणाऱ्या इमारतींना विमानतळ प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे। यामध्ये विमानतळ परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सुद्धा नोटीस बजावण्यात आली आहे। आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन हे पुढे ढकलण्यात आलेलं आहे। 1 मे रोजी होणारा कार्यक्रम हा पुढे ढकललाय। काही कारणास्तव हा कार्यक्रम पुढे ढकलल्याची माहिती समोर येते। शिवरायांच्या पुतळ्याचं काम 100% पूर्ण झाल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। तर आपण बघतो येत्या 1 मेला खरं तर हा कार्यक्रम होणार होता, मात्र मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन जे आहे ते सध्या पुढे ढकलल्याची माहिती समोर येते। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सध्या आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, खरं तर 1 मेला कार्यक्रम होणार होता पण हा पुढे ढकलला जातो, याचं काय कारण समोर आलंय का? मालवण इथल्या राजकोट या ठिकाणी या पुतळ्याची पुनरुभारणी आहे ती करण्यात आलेली। यापूर्वीचा पुतळा या ठिकाणी कोसळल्यानंतर त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप झाले होते आणि त्यानंतर सरकारने तातडीने या पुतळ्याचं काम हाती घेतलं होतं। अनिल सुतार, रमेश सुतार यांना या पुतळ्याचं काम आहे ते देण्यात आलं होतं। त्यांनी या पुतळ्याचं काम आहे ते जवळपास 100% पूर्ण केलेलं आहे। सध्या चबुतऱ्याचं काम सुरू आहे आणि 1 मेला महाराष्ट्र दिनी या पुतळ्याचं अनावरण होईल अशा पद्धतीची तयारी आहे ती सुरू करण्यात आली होती आणि त्या दृष्टीने प्रशासनाची पावलं या ठिकाणी पाहायला मिळत होती। मात्र एकूणच पाहायला गेलं
तर सध्या या पुतळ्याचं 1 मे रोजीचं होणारं उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, ती नाकारता येत नाही. काही तांत्रिक बाबीमुळे हा उद्घाटन सोहळा आहे तो लांबणीवर पडतोय, अशा पद्धतीची माहिती आपल्याला सूत्रांच्याकडून दिलेली आहे. त्यामुळे 1 मे रोजी हा होणारा कार्यक्रम सध्या लांबणीवर गेल्याची आहे ती चर्चा या ठिकाणी होताना पाहायला मिळते. खरं तर या पुतळ्याची एकूणच सगळी तपासणी आहे ती करण्यात आलेली आहे. ऑस्ट्रेलियन कंपनीकडून त्याची चाचणी सुद्धा आहे ती घेण्यात आलेली. समुद्र काठावरती हा पुतळा असल्यामुळे समुद्रामधून वाहणारे खारे वारे त्याच्यामुळे या पुतळ्याला कोणत्याही पद्धतीचा धोका होणार नाही अशा पद्धतीने त्याची रचना आहे ती करण्यात आलेली आहे. एकूणच पाहायला गेलं तर शिल्पकाराने अत्यंत या सगळ्या बाबीचा विचार करूनच हा पुतळा आहे तो उभारण्यात आलेला आहे. जवळपास 83 फूट उंच असा पुतळा आहे आणि त्याच्या हातामध्ये तलवार आहे ते जवळपास 23 फूट उंच इतके आहे आणि त्यामुळे इतक्या मोठा उंचीचा हा पुतळा भव्य दिव्य असा असणार आहे आणि पुन्हा एकदा पर्यटकांची पावलं आहे ती राजकोट किल्ल्याच्या दिशेने वळतील अशा पद्धतीने त्याची आहे ती रचना करण्यात आलेली आहे. मात्र याचा उद्घाटन सोहळा सध्या लांबणीवर पडतोय अशा पद्धतीची माहिती आता आपल्याला सूत्रांच्या निश्चित. ज्ञानेश्वर, आपल्यासोबत अनिल सुतार, मूर्तिकार स्वतः आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. सुतारजी, नेमकं कशा पद्धतीचं काम झालेलं आहे, काम किती पूर्ण झालेलं आहे आणि इथून पुढे कार्यक्रम कधी होऊ शकतो? असं आहे की म्हणजे पुतळा आमचा एकदम तयार झालेला आहे. बरं. तर आता त्याच्या खाली जे पेडेस्टल आहे त्याच्यावर दगड लावणं सुरू आहे आणि आता ते पुढच्या आठवड्यामध्ये संपून जाईल आणि त्याच्यानंतर मग आता उद्घाटनाचं अजून काही माहित नाही मला. तर जेव्हा पण ते सांगतील तेव्हा उद्घाटन होईल. ते आपण यावेळेला जशी मूर्ती बनवलेली आहे, काय विशेष काळजी यावेळेला घेण्यात आली आहे? विशेष काळजी म्हणजे असं आहे की समुद्रकाठी असल्यामुळे तिथे जे वारे चालतात, पाऊस पडतो त्या अनुसार त्याच्यातलं मधलं जे स्टील आहे ते आहे. ब्रॉन्झचे जे क्वालिटी आहे ती वेगळी आहे. ते C903 म्हणून ब्रॉन्झ असतं त्याच्यापासून पुतळा तयार केला गेला आहे. जो आपण सरदार पटेलचा स्टॅच्यू जो आपण केला गुजरातमध्ये तो तेव्हा समुद्रकाठी आपण डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांचा पुतळा करतोय मुंबईला, तोही समुद्रकाठी असल्यामुळे. तर C903 म्हणून जे मेटल आहे ब्रॉन्झ ते साधारण 88% कॉपर आहे, 8% टिन आहे आणि 4% झिंक आहे. हे खूप हार्ड ब्रॉन्झ आहे आणि जे हवाचा वेग जो असतो मेटल. निश्चित. अनिल सुतारजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल.